नमस्कार, मानवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मी इथे 2 बटाटे आणि 4 ते 5 कांदे सोलून घेतलेले आहेत। आपण इथे कांदा आणि टोमॅटोचे कुरकुरीत असे छान भजे बनवणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला आपण इथे कांदा उभा स्लाइसमध्ये कापून घ्यायचा आहे। पावसाळा सुरू झालं म्हणलं की भजे बनवायची प्रक्रिया सगळ्यांच्या घरी सुरू होते, कारण पावसाळ्यामध्ये अगदी टेस्टी आणि कुरकुरीत असे भजे खायला खूप मजा येते। एक प्लेट भजी आणि साइडला जर चहा असेल प्यायला तर अगदी छान वाटतं। कांदा आपल्या इथे स्लाइसमध्ये चिरून झालेला आहे। आपण तो साइडला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तो सगळा वेगवेगळा करून घेऊया, म्हणजे आपण ज्यावेळेस भजे बनवतो ना त्यावेळेस कुरकुरीत भजे होतील। सगळ्या स्लाइस आपण वेगवेगळ्या करून घेतलेत। आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालूया। तिखट घालायचं आहे इथे अर्धा चमचा। मी लाल तिखटाचा वापर केलाय, तुम्ही हवं तर हिरवी मिरचीची पेस्ट सुद्धा इथे वापरू शकता। आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडासा ओवा घालूया, अर्धा चमचा एवढा। ओव्याने काय होतं, भज्याला छान अशी चव येते आणि डायजेशनला पण ओवा चांगला असतो, त्यामुळे भज्यामध्ये कधीही ओवा वापरायचा। टेस्ट पण अगदी छान वाढते ओव्यामुळे। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातले। हे अगोदर सगळं चुरून घ्यायचं आहे छान असं, म्हणजे कांद्याला छान पाणी सुटेल। जे पाणी सुटले आहे ना त्यामध्येच आपण सुरुवातीला बेसन पीठ टाकून घेऊया। इथे मी अगदी 1 चमचा मोठा बेसन पीठ टाकलेला आहे। जे पाणी सुटले कांद्याला त्याच्यासोबत थोडंसं चुरून झालं ना तर अगदी थोडंसं वरून पाणी शिंपडायचं, जास्त पाणी लागत नाही इथं। हे छान असं पीठ भिजलेलं आहे, साईडला ठेवूया आणि आपण इथे बटाटा चिरायला घेऊ, कारण आपण लगेचच बटाटा भजी सुद्धा करणार आहोत। तर याच्या पण आपण स्लाइस करून घेणार आहे। बटाट्याचे काप अगदी पातळ पातळ करायचे किंवा जाड ठेवले तरी चालेल, पण जाड ठेवल्यानंतर काय होतं की बटाट्याचे भजे आहेत ना ते कुरकुरीत होत नाहीत। जर स्लाइस जेवढी पातळ ठेवाल तुम्ही तेवढे ते छान असे कुरकुरीत होतील। बटाटा चिरून झालेला आहे, आपण आता ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। यात पण थोडेसे मसाले आणि बेसन पीठ मिक्स करूया। तर इथं पण मी मोठा 1 चमचा आणि अगदी थोडंसं वरती बेसन पीठ घेतलंय, अर्धा चमचा हळद घातली आहे। इथे पण मी लाल तिखटाचाच वापर केलेला आहे। या भज्याच्या पिठामध्ये सुद्धा तुम्ही हिरवी मिरचीचा वापर केला तरी हरकत नाही। आता थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालूया। इथे पण थोडासा ओवा घालायचा आहे, अर्धा चमचा एवढा। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी आधी कोथिंबीर टाकूया आणि थोडंसं पाणी घालून आपण छान असं हे बॅटर तयार करून घेऊया। बटाट्याचे भजे सुद्धा अगदी कुरकुरीत होतात। आपण अगदी स्लाइस आहेत त्या पातळ ठेवायच्या आणि मंद आचेवर छान फ्राय करून घ्यायचे। हे सुद्धा मिक्स झालेलं आहे। तर चला आपण आता पुढची प्रक्रिया करूया। तर मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तेल छान असं तापलेलं आहे। आपण यामध्ये सुरुवातीला कांद्याचे भजे टाकून घेऊया। मंद आचेवरती आपल्याला कांद्याचे भजे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर आता एक साइड याची छान अशी फ्राय झालेली आहे, आपण पलटून घेऊया। जितकं तुम्ही जास्त वेळ याला कुरकुरीत फ्राय करून घ्याल तेवढं कुरकुरीत होतात ते। इथे छान असे कुरकुरीत झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। आपण याला साईडला लगेच काढून घेऊ, आता जास्त वेळ ठेवायला नको, नाही तर त्याच्यावरती काळा कलर चढायला लगेच चालू होतो। खूप मस्त आणि टेस्टी असे कुरकुरीत भजी झालेले आहेत। चला हे पण साईडला आपण काढून घेऊया। त्याबरोबर लगेचच आपण इथे बटाट्याचे स्लाइस पण टाकून घेऊ। अगदी साध्या सोप्या मसाल्यामध्ये अगदी तेल, तिखट आणि हळद टाकूनच आपण हे भजे बनवले। पण पावसाळ्यामध्ये या भज्याला खाण्याची अगदी एवढी मजा असते ना। बाहेर पाऊस पडत असतो, सोबत एक चहाचा कप आणि असे कुरकुरीत भजे असतील तर अजून काय हवं आहे। आणि प्रत्येक वर्षी जेव्हा आपल्याकडे मान्सून येतो तेव्हा आपण हा बेत नक्कीच करून बघतो। तर इथे छान असे हे सुद्धा भजे तळून तयार झालेले आहेत। अगदी कुरकुरीपणा वरूनच दिसतोय बघा तुम्ही। हे पण आपण साईडला लगेच काढून घेऊ। तर अशा प्रकारे मस्त 2 प्रकारचे भजे इथे बनून तयार आहेत। कांदा भजे आणि बटाटा भजे अगदी कुरकुरीत, आणि सोबत आपण चहाचा कप सुद्धा ठेवलेला आहे। तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगायची आहे, आणि जर रेसिपी आवडली असेल तर मानवीज किचनला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायचं आहे। परत एकदा आपण अशाच छान अशा व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत नमस्कार।